राहुरी फॅक्टरी परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली। या कारवाईत आरोपीकडून 2,15,420 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कपाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, पोलीस अंमलदार भगवान थोरात, रमेश राजा अत्तार, प्रकाश मांडगे, विशाल तनपुरे व चालक उत्तरेश्वर मोराळे यांच्या पथकाने ही कारवाई केली। दिनांक 18 मे रोजी रात्री राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग सुरू असताना गुप्त बातमीदारामार्फत कोल्हार राहुरी मार्गावर पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। कारमधील इसम डिझेल चोरी करून दरोड्याच्या तयारीत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ गुहा गाव परिसरात सापळा रचला। दरम्यान संशयित स्विफ्ट कार कोल्हारकडून राहुरीच्या दिशेने येतानाच दिसताच पोलिसांनी वाहन अडवून तपासणी केली। त्यावेळी करण राजू उर्फ राजेंद्र साळुंके वय वर्ष 22 राहणार नांदुरकी रोड शिर्डी, सनी उर्फ सल्ला राजेंद्र पवार वय वर्ष 19 राहणार सावळे विहीर तालुका राहाता व जितेंद्र रोहिदास वाघमारे वय वर्ष 33 राहणार पिंपळस तालुका राहाता यांना ताब्यात घेण्यात आले। तर निलेश मोकर राहणार सावळे विहीर तालुका राहाता हा आरोपी फरार असल्याचे समोर आले आहे। आरोपींकडून 11,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल, 2 लाख रुपये किमतीची स्विफ्ट कार, 35 लिटर डिझेल, 4 रिकामे ड्रम, टॉर्च, लोखंडी कटावणी, चाकू व प्लास्टिक पाईप असा एकूण 2,15,420 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 310(4) व 310(5) अन्वये दरोड्याच्या तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत।